हाय नेहा, सुरभीची कझन. अगं मी आकाश. नाही मी नाही ओळखत. अगं सौरभचा भाऊ. नाही. ओके जाऊ दे. फ्रेंड्स, का? आज फ्रेंडशिप डे ना. हो, हॅपी रक्षाबंधन. ते रक्षाबंधन आहे ना. नमस्कार, मी श्रद्धा. आणि मी आकाश. आम्ही घेऊन आलोय सौंदर्यगंध फिल्मचा नवा कोरा शो. याचं नाव आहे पाडू सवाल. शो नवा फुल नवा. आणि आजचा आपला विषय तुम्हाला कळालाच असेल. आजचा आपला विषय आहे फ्रेंडशिप डे आणि रक्षाबंधन. चला तर मग विचारूयात लोकांना काय वाटतं याबद्दल. तुझं नाव काय मित्रा? माझं नाव सुयान आहे. सुयान. सुयान. तुझं नाव काय मित्र? शेखर. शेखर. तर मी तुला काही प्रश्न विचारणार आहे. तुला फ्रेंडशिप डे आवडते की रक्षाबंधन आवडतं? फ्रेंडशिप डे. अच्छा, फ्रेंडशिप डे का आवडतं? रक्षाबंधन इज डिफरेंट थिंग एंड फ्रेंडशिप डे इज नो फील अलग है उसका. अच्छा, तो ऐसा कभी हुआ है क्या कि तुझे पसंद आने वाली लड़की ने कभी तुझे राखी बांधी है क्या? हाँ. किसने बांधे? नाम शायद. नाम बोलना जरूरी है क्या? आप कभी फ्रेंडशिप में गालियाँ देते हो? हाँ. अच्छा, तो सादी सिंपल गालियाँ होती होगी? नहीं, ऐसा नहीं. वो उस टाइम पे डिपेंड करता है. अच्छा. कि मैंने सीरियस गाली देनी है या सिंपल वाली देनी है. अच्छा, तो कभी फ्रेंड के साथ पीते होगे ना? बहुत बार. हाँ, कॉफ़ी के बारे में बोल रहा हूँ मैं. नहीं. गर्ल्स होते उनको हम बहन बना लेते हैं. हाँ. तो आपको किसी का भाई होने के लिए अच्छा लगेगा? हाँ, एकदम सिंपल लड़की का. अच्छा, सिंपल मतलब कैसे? सिंपल मतलब जो अच्छी है, एकदम अच्छी. अच्छे तो सब होते हैं यार. हम भी अच्छे, तुम भी अच्छे. नहीं, ऐसा नहीं है. मतलब जिसका पॉइंट ऑफ व्यू थोड़ा सा अलग है. सपोज अगर मैं इस लड़की को प्रपोज नहीं करना चाहता, ओके. ना उसके बारे में एक लव वाला फीलिंग है, तो ऑब्वियसली शी कैन बी माय सिस्टर. ओके ओके ओके. हॅलो फ्रेंड्स, मी श्रद्धा. तुमचं नाव? आरती बदाने. मोहिनी अकलाडे. दामिनी पगार. गायत्री पवार. तुम्हाला फ्रेंडशिप डे आवडतो की रक्षाबंधन? फ्रेंडशिप डे. फ्रेंडशिप डे. रक्षाबंधन. फ्रेंडशिप. का बरं? म्हणजे माझा भाऊ पण म्हणजे भाऊ नात्याने पण रोल करतो आणि ॲज अ फ्रेंड पण रोल करतो. फ्रेंडशिप डे. मला भाऊ नाहीच आहे, त्यामुळे सगळे फ्रेंड्सच माझे भाऊ बहीण. ओके, असं कधी झालंय का की एखाद्या मुलाला तुम्ही आवडतात आणि त्याला तुम्ही राखी बांधली? असा एकदा इन्सिडेंट झालेला काय आहे. एक्सपिरियन्स होता? राखी बांधताना खूप असं ऑकवर्ड फील होत होतं. ओके, एखाद्या हँडसम मुलासोबत फ्रेंडशिप करायची आहे तर कसं विचाराल? जाऊन हाय करू. असा एखादा इन्सिडेंट आहे का फ्रेंडशिप डेचा की तुमच्या लक्षात राहिलं काय? फ्रेंडशिप डेचा तर नाही आहे, पण रक्षाबंधनचा ओके, आहे. सांग. स्कूल टाईममध्ये 2 बॉईज मला लाईक करायचे. सो त्यांनी आमच्या क्लास टीचरनी सांगितलं की त्यांना राखी बांध असं. सो मग ते पुढे येतच नव्हते. मग सगळा डिव्हिजन ओरडला की ते हिला लाईक करतात. मग त्यानंतर मग सर ते म्हणायला लागले की नाही आम्ही लाईक नाही करत. मग ते दोघं पण पुढे आले. मी दोघांनाही राखी बांधली. सो त्यांना एकदम वेगळं फील झालं होतं. मग त्यानंतर ते फार टॉर्चर करायला लागले. मग तू राखीच का बांधली मला, असं का केलं तू आमच्यासोबत? फ्रेंडशिप करताना तुम्ही मुलांमध्ये काय बघतात? ओके. ते फर्स्ट रिस्पेक्ट करतात की नाही मुलींची, असं म्हणजे रिस्पेक्ट करणारे असले तर कसं चांगलं वाटतं. असं करून आपण नॉटी बघतो, कारण की त्या ग्रुपमध्ये थोडा एन्जॉय करायला मजा वाटते. कॉमेडी. ओके, म्हणजे कपिल शर्मा. मैत्रीमध्ये तुम्ही शिव्या देतात? हो, खूप साऱ्या. सांगू शकता? हिची एक स्पेशल शिवी आहे नॉनी. ती नॉनी मीन्स नॉनसेन्सचा शॉर्ट वर्ड मी नॉनी केलेला आहे. नॉनी. तर कुठे पण गेली ना तिच्या तोंडातून नॉनीच वर्ड निघतो. असं कोणाला पण डायरेक्टली बोलते की ही नॉनी, हा नॉनी. फाडू सवाल. शो नवा फुल फुल नवा. हवा. तुझं नाव काय? माझं नाव प्रतीक. ऋषिकेश. माझे नाव संदीप. तुम्हाला फ्रेंडशिप डे आवडतो की रक्षाबंधन? फ्रेंडशिप डेच आवडतो, पण काही कारणाने रक्षाबंधन बळजबरी करावं लागते. का बरं? शाळेमध्ये बळजबरी मॅडम ते रक्षाबंधन करायला लावायचे, त्यामुळे पेनांचा बॉक्सच घेऊन जावं लागायचं मुलींसाठी. आता पळू पण शकत नाही, काहीच करू शकत नाही. फ्रेंडशिप डे साजरा करायला मिळालाच नाही शाळेच्या टायमाला. तुला? रक्षाबंधन आवडतो, म्हणजे या वयातच रक्षाबंधन आवडतं, पुढे काय आवडेल हे माहित नाही. अरे क्या बात. फ्रेंडशिप डे आवडतो मित्रांसोबत फिरण्यासाठी. छान. असं कधी झालंय की तुला एखादी मुलगी आवडते आणि तिनेच तुला राखी बांधली आहे? असं तर झालं नाही, पण पुढं सांगता येत नाही. समज एखादी मुलगी तुला खूप आवडते तर तू तिला कसं विचारशील फ्रेंडशिपसाठी? पहिले तर तिला विचारेल
आणि फ्रेंडशिप करशील का नाही, जर करायची इच्छा असेल तर करेल, नाही तर तिची मर्जी पुढची. ओके. मी पहिले तिला विचारेल तुला मी आवडतो का नाही, बस एवढं. अरे फ्रेंडशिप करायची तुला. फ्रेंडशिप करायची ना. हा मग फ्रेंडशिप करायला विचारेल पहिले. लवशिप आणि फ्रेंडशिप मध्ये फरक आहे. पहिले. लवशिप आणि फ्रेंडशिप मध्ये फरक आहे. तुम्ही फ्रेंडशिप डेच्या दिवशी काय करतात? आता फ्रेंडशिपचा डायरेक्ट बंडलच घेऊन फिरतो. आता जी भेटली तिला लावत फिरायचं. बांधत फिरायचं. फ्रेंडशिप डे बद्दल आपण इथे शो करतोय. तुला फ्रेंडशिप डे जास्त आवडतो की रक्षाबंधन? दोघं पण आवडतात. ओके. तुला? दोघं तुला? सेम. दोन्ही सेम. ओके. बरं असं कधी झालंय का की तुला जो मुलगा आवडतो त्याने तू त्याला कधी राखी बांधली आहे का? नाही. अच्छा. तू हा स्कूल लाईफ मध्ये. काय काय किस्सा होता तो? हा ॲक्च्युली तो आम्ही म्हणजे त्याच्या प्रपोज करण्याच्या आधीच म्हणजे आम्ही बेस्ट फ्रेंड होतो. नेमकी ते असं स्कूलमध्ये हे होत झालं का म्हणजे रक्षाबंधन प्रत्येकांना काढावीच लागेल, कोणी सुट्टी नाही मारू शकत, नाही तर 500 रुपये फाईन होतं. त्यामुळे रक्षाबंधन सेलिब्रेट त्यापासून आतापर्यंत भाऊ बहीणच आहे आम्ही. तुला कोणी बांधली का राखी? आवडणाऱ्या मुलीने कधी राखी बांधली? नाही बांधली. अच्छा. तुम्हाला कधी बांधली का? नाही. ओके. फ्रेंडशिप मध्ये कधी शिव्या दिल्या आहे का तुला? मूर्ख, इडियट, नॉनसेन्स असे. कुत्रा कमी नाही. तुझी कुठली आवडती? माझा नॉनसेन्स ज्यादा तर. आपका कोई क्रश हो और उसने आपको राखी बांधी? अभी तक कोई क्रश है ही नहीं, ऐसे लड़के मिले ही नहीं अभी तक. तो कैसी लड़की चाहिए भाई? वो अभी तक सोचा नहीं. दीपिका पादुकोण चाहिए आपको? नहीं अभी तक सोचा नहीं. अभी क्या करियर पे फोकस है ना, इसलिए लड़कियों के बारे में ज्यादा सोचा नहीं. क्या करियर क्या कर रहे हो? CS और LLB क्राइम में. अच्छा. वेरी गुड ब्रो. थैंक यू सो मच. फाड़ सवाल फुल हवा. आपको फ्रेंडशिप डे पसंद है या रक्षाबंधन? फ्रेंडशिप डे, क्यों सर? क्योंकि मुझे किसी को प्रपोज करना है. तो आपको कोई अच्छी लड़की दिखी तो आप उसे कैसे फ्रेंडशिप मांगेंगे? यही बोलेंगे कि हैप्पी फ्रेंडशिप डे, यू लाइक मी. और ऐसा कभी हुआ है आप किसी लड़की को पसंद करते और उसने आपको राखी बांधी? ऐसा तो हुआ है, पर मैं उनको देख के भाग गया करता था. ओके. थँक यू सर. तुला फ्रेंडशिप डे आणि रक्षाबंधन मधून काय आवडतं? फ्रेंडशिप डे. ओके. त्याचं रिझन काय? रिझन बिकॉज मला जास्त बहिणी नाही, म्हणजे आहे ते खूप लांब लांबच्या कझिन्स आहे, फ्रेंड्स खूप जास्त आहे, कॉलेज लाईफ जरा जास्त चांगली आहे माझी, सो फ्रेंडशिप डे. अशी कुठली मुलगी आहे का किंवा क्रश की जिने तुला राखी बांधली? नाही लाईफ मध्ये असं कधी कधीच नाही. फ्रेंड्स मध्ये कधी शिव्या वगैरे देतो का? ऑब्वियसली. ओके. अच्छा. और कौन सी तेरी फेवरेट गाली है? फेवरेट गाली चूतिया. ओके. ये तू हर टाइम बोलता हर टाइम. ओके. और ड्रिंक करता है? नहीं. ओके. कॉफी. अच्छा. ये हम ऑफर नहीं दे रहे तुझे. फाडू सवाल फुल हवा. काय नाव तुझं? मुबीन कादरी. माझं किरण मोहिते. ओके. तर किरण, तुला सर्वात जास्त रक्षाबंधन आवडते का फ्रेंडशिप डे? ॲक्च्युली बोथ. अच्छा. ॲक्च्युली बोथ. आवडण्याचं कारण काय? आवडण्याचं कारण म्हणजे फ्रेंडशिप म्हणजे मित्र म्हणजे आपलं पूर्ण जगच आहे. आणि मग रक्षाबंधन म्हणजे ती आपलं कर्तव्य, आपली सिस्टर, तिचं कर्तव्य, तिचं रक्षण करणं हे तर आपलं कर्तव्यच आहे ना. And actually, each is having its own importance. According to me, friendship day is also having a lot of importance because I am having lots of best friends also who are like a base for my life. तुझ्या क्रशने तुला राखी बांधली का? असं झालेलं नाही, पण मग होता वाचले ती गोष्ट. म्हणजे ॲक्च्युली ती बांधणारच होती, पण त्यावेळेस मी तिथनं पळून गेलेलो आहे. लिटरली पळून गेलो. म्हणजे शाळेमध्ये कधी काही असं झालंय का? शाळेतलाच इन्सिडेंट आहे. म्हणजे नेमकं आपलं रक्षाबंधन आलेली, तिने मला असं हात केला की हाय बोल. मला वाटलं आज फ्रेंडशिप डे तर नाही आहे, तिच्या हातात काहीतरी होतंच. त्यामुळे म्हणजे मी तिला अवॉइड केलं नाही का, म्हटलं फर्स्ट टाइम तिने मला असं बोलवलं. तिला माहीत होतं ॲक्च्युली की मी तिच्यावर. नाही ॲक्च्युली असं नाही झालं आहे, पण राखी बांधण्याची वेळ खूप वेळ झाली. ॲक्च्युली जेव्हा 10th होतो, आय वॉज मॉनिटर ऑफ द क्लास अँड ॲट दॅट टाईम आय एम सिटिंग जस्ट बिहाइंड गर्ल्स अँड दॅट टाईम आवर स्ट्रेंथ ऑफ गर्ल्स इज समवॉट 20 or 30. मग तू काय कल्टी मारली का तेव्हा? कल्टी नाही मारली. ॲक्च्युली कसं आहे, मी जर कल्टी मारली असती तर दुसरे खूप सारे म्हणजे ॲक्च्युली मला काही चिडवायचे वगैरे तेव्हा एक. अच्छा. कुठल्या तरी एक्स नावावरनं तुला चिडवायचे वगैरे. आणि मग जस्ट जशी स्टार्टिंग झाली
पूर्ण मग गर्ल्स आल्या 20-30 लाईनमध्ये एक 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 एक. मला असं वाटत होतं जसं काय मी काय करतोय माझ्यापासून सुरुवात झाली. तर इन्सिडेंट असा होता का पूर्ण क्लासला सर्वांनी राखी बांधली होती. पण तू राहिला होता का? नाही, मी बांधली होती. ऑफकोर्स मी बांधली होती, पण ज्यांना नव्हती बांधायची त्यांना असा प्लॅन समजला रिसेसच्या आधी, ते डायरेक्ट कल्टी मारून दिली होती त्यांनी. मी बांधून घेतली होती. पाडू सवाल, शो नवा, फुल हवा. तुम्हाला फ्रेंडशिप डे आवडतो की रक्षाबंधन? रक्षाबंधन. फ्रेंडशिप डे. खूप सारे फ्रेंड्स भेटतो आपण वगैरे, त्यामुळे. तुम्हाला? रक्षाबंधन, कारण की आपण कधीच एक्सप्रेस करत नाही आपल्या भावाबद्दल आपल्याला किती प्रेम आहे काय, त्या तो एक डे असतो की जेव्हा आपण एक्सप्रेस करतो. आपला जर सखा भाऊ असेल तर त्याच्यासाठी रक्षाबंधन एकदम बेस्ट आहे. आणि ज्यांना भाऊ बनवायचं पण असेल तर त्यांच्यासाठी पण चांगलं आहे. असं कधी विचारलंय तुम्ही कोणाला? म्हणजे जसं आपण फ्रेंडशिपसाठी फ्रेंडशिप नको असते त्याला रक्षाबंधन चांगलं. जी फ्रेंडशिप नको असते त्याला रक्षाबंधन चांगलं आहे. कधी तुम्ही ड्रिंक केली आहे? नो. मैत्रीमध्ये शिवाय देतात? हा, शिव्या. आम्ही दोघी मेकॅनिकल इंजिनियर्स आहे. असं नाही आहे शिव्या, पण माहित आहे सगळ्या शिव्या. पाडू सवाल, शो नवा, फुल हवा. तुम्हाला फ्रेंडशिप डे जास्त आवडतो की रक्षाबंधन? फ्रेंडशिप डे नक्कीच. ओके, आवडण्याचं रिझन काय? कारण फ्रेंड्स आहे तर लाईफ आहे. कॉलेजमधला किंवा शाळेमधला असा फ्रेंडशिप डेचा काहीतरी आठवणारा एखादा किस्सा? हो, कॉलेजमध्ये जेव्हा मी होते त्यावेळेस फ्रेंडशिप डे बॅन करण्यात आला होता आणि आम्हाला स्ट्रिक्टली सांगितलं होतं की फ्रेंडशिप डे बिलकुल नाही करायचा. जे काही करायचं ते बाहेर जाऊन करायचं. आणि तरीही आम्ही केला होता आणि आम्हाला येऊन बाहेर आम्हाला सगळ्यांना पकडलं होतं आणि आमचे आय कार्ड घेतले होते. ते आय कार्ड आम्ही वर्षभर कॉलेजमध्येच ठेवलेले. ज्यावेळेस अगदी पेपर द्यायची वेळ आली त्यावेळेस आठवण आली की आपले आय कार्ड तर प्रिन्सिपलकडे आहेत, तेव्हा जाऊन घेतले. त्यामुळे तो वर्षाचा 1991चा फ्रेंडशिप डे मला चांगला आठवतोय. ओके. आणि तुमच्या भावाकडनं तुम्हाला आता रक्षाबंधनानिमित्त काहीतरी गिफ्ट मिळत असतील, तर असं एखादं स्पेशल गिफ्ट आठवतंय का? हो, माझ्या भावाने मला घड्याळ दिलेलं की जे मला हवं होतं आणि मला खूप आनंद झालेला. फ्रेंडशिप डेला काय करतो? मित्रांबरोबर फिरतो स्कूलमध्ये. ओके. कोणी आहे का गर्लफ्रेंड वगैरे? तुझ्या आहे का गर्लफ्रेंड? कितवीला आहेस तू? कितवीला आहेस? 6th ला. आणि कुठल्या शाळेमध्ये आहेस? 6C. कुठल्या? 6 स्कूल नेम? आरोन इंग्लिश हाय स्कूल फुजेरा. फाडू सवाल, शो नवा, फुल हवा. काय मग कसा वाटला आजचा शो? अशाच काही धमाल एपिसोडसह आम्ही पुन्हा येणार आहोत. सो मजा करा, एन्जॉय करा. हॅपी फ्रेंडशिप डे आणि रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. फाडू सवाल, शो नवा, फुल हवा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. यो. नमस्कार, मी तुमचा आरजे भूषण. सौंदर्य गंध फिल्म प्रेझेंट्स फाडू सवाल, शो नवा, फुल हवा बघायला विसरू नका. नक्की YouTube वरती हे चॅनल सबस्क्राईब करा. सौंदर्य गंध फिल्म्स. ॲक्शन. नमस्कार, मी श्रद्धा महाले. आणि मी आकाश. सॉरी एक मिनिट थांब.